पोरांनो, तुम्हा सर्वांना माहिती आहे आपल्या भारताचं संविधान प्रथम आज म्हणजे काल 22 एप्रिल 2025 रोजी आपल्या भारतातील जे ज्यांना स्वित्झर्लंड म्हणतात किंवा पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात असं जे राज्य आहे पृथ्वीवरील स्वर्ग ते आहे जम्मू अँड काश्मीर। आपल्या भारतातील 28 घटक राज्यांपैकी ते एक घटक राज्य नाही, ते संघ राज्य क्षेत्र आहे। ठीक आहे, तर त्या ठिकाणी पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी टेररिस्ट लोकांनी ठीक आहे त्या लोकांनी तिथे जे फिरायला लोक गेली होती पर्यटक टुरिस्ट, तर त्यांच्यावर गोळीबार केला आणि असे 26 लोक शासनाने सांगितलं त्यानुसार 26 लोक त्यांनी मारून टाकले गोळ्या झाडून। हे गरीब बिचारे होते लोक, म्हणजे गरीब म्हणण्यापेक्षा ते फिरायला गेले होते, त्यांचा काही संबंध नाही आहे त्याच्यासोबत। तर त्या लोकांना त्या दहशतवादी लोकांनी मारून टाकलेलं आहे। त्यांना आपल्या सर्वांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। आपल्या भारतावर हा मोठा हल्ला आहे आणि नेहमी हे आपल्या भारताचे शत्रू जे आहेत ते आपल्या भारतावर हल्ला करत असतात। का बरं? तर आपल्या भारतामध्ये अशांतता राहिली की त्यांना आनंद भेटतो। आणि म्हणून आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 ए किंवा 51 क मध्ये, मराठीमध्ये क आणि इंग्रजीमध्ये ए म्हणतात, तर त्यामध्ये काही आपली कर्तव्ये सांगितलेली आहेत। ठीक आहे, भारतीय संविधानामध्ये भाग 4 ही जी कर्तव्ये आहेत नागरिकांची मूलभूत कर्तव्ये आहेत, फंडामेंटल ड्युटीज आहेत, आपली काही कर्तव्ये आहेत। मग अशा प्रसंगामध्ये आपण काय केलं पाहिजे? हे एकूण 11 कर्तव्य आहेत आपली। किती? 11 फंडामेंटल ड्युटीज आहेत। एफ डी पण म्हणतात त्याला, काही एफ डी 11 एफ डी आहेत। एफ डी म्हणजे फंडामेंटल ड्युटीज किंवा मूलभूत कर्तव्य आहेत। किती आहेत ते? 11 आहेत। आणि त्याच्यामधलं पहिलं जे कर्तव्य आहे तर ते आहे आपल्या भारताच्या संविधानाचा आपण सन्मान केला पाहिजे, पालन केलं पाहिजे। संविधानामध्ये जे काही कलम आहेत त्या कलमांचं किंवा जे काही तरतुदी आहेत त्याचं आपण अनुसरण केलं पाहिजे, त्याचं पालन केलं पाहिजे। त्या संविधानामध्ये जे काही आदर्श आहेत, राष्ट्रध्वज आहे आपला, तिरंगा जो काही ध्वज आहे, त्याचबरोबर राष्ट्रगीत आहे, राज्यगीत आहे, त्याचा आपण आदर केला पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे। हे कलम ते कर्तव्य 1 मध्ये सांगितलेलं आहे। तसंच कर्तव्य 2 मध्ये आपल्याला सांगितलं की जे काही भारतीय स्वातंत्र्य चळवळ आहे, आपण इतिहासामध्ये पाहतो की गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा जो काही लढा होता तो दिलेला आहे आणि त्यांचा आदर्शांचं त्या आपल्याला पालन करायचं आहे। हे एक आपलं कर्तव्य आहे। त्यानंतर आहे देशाचं जे काही आपल्या देशामध्ये अखंडता राहिली पाहिजे, एकता राहिली पाहिजे, एकमेकाचे आपण दुश्मन होता कामा नये। आपल्या सर्वांमध्ये आपल्या देशामध्ये जेवढे काही लोक आहेत 140 कोटी, या 140 कोटी लोकांमध्ये एकता राहिली पाहिजे, ऐक्य राहिलं पाहिजे, कोणत्याही बाबतीत त्यांच्यामध्ये भेदभाव होता कामा नये, ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। त्यानंतर आपल्या देशाचं संरक्षण केलं पाहिजे, आपण देशाची सेवा केली पाहिजे। मग आता देशाचं संरक्षण करायचे, मग आता पहलगाम या ठिकाणी जो काही हल्ला झाला आणि तिथं काही जी लोक आपल्या भारतातली मेली, तर मग आपण काही तिथंच लगेच जायचं का बंदुकी घेऊन त्यांना मारायला, दहशतवाद्यांना? तसं काही नाही करायचं, पण देशामध्ये शांतता राहील हे पाहायचं, देशाची सेवा करायची। तर सेवा करायची म्हणजे काय करायचं? आपण जेही काम करतो ते देशाच्या प्रती करतो आहोत। तुम्ही अभ्यास करताय तर देशासाठी अभ्यास करता आहोत, किंवा माझ्या अभ्यासाने देशाचं कल्याण होणार आहे अशी एक भावना मनात ठेवायची।
आता मी टीचिंग करतो, मी शिकवतो, तर माझ्या शिकवण्याने देशाच्या ठीक आहे देशाचं कल्याण होणार आहे. याच्यामधून काही मी जे शिकवतो त्याच्यातून काही मुलं घडणार आहेत, काही शिकून या देशाचे मोठे महान नागरिक बनणार आहेत आणि हे देशाची सेवाच आहे. अशा पद्धतीचे आपण जेही काम करतो ते देशाप्रती जर केलं आपण तर ती देशाची सेवाच असते. मग कोणतंही असू द्या, कोणतंही काम. ठीक आहे, तुम्ही जर वाटलं तुमच्या शाळेमध्ये जे काही थोडी तुम्हाला वाटलं की कचरा वगैरे पडलेला आहे ते जरी तुम्ही उचलून ठेवला तरी देशाची ती सेवा आहे. ठीक आहे, जर एक जास्त अस्वच्छता राहिली तर रोगराई पसरते, लोकांना रोग होतो, लोक मरतात. जर आपण कचरा उचलून ठेवला तर रोग होणार नाही लोकांना, लोक वाचतील, म्हणजे ती एक सेवाच आहे की नाही. अशा पद्धतीची सेवा आपण करू शकता. सर्व प्रकारचे भेद विसरायचे आहे, कसलाच भेद करायचं नाही. म्हणजे हा या धर्माचा, तो त्या धर्माचा, तो या जातीचा, तो त्या पंथाचा, असला अजिबात भेद करायचा नाही. सगळ्यांसोबत बंधुतेच्या भावनेने राहायचं, सगळ्यांसोबत प्रेमाने बंधुतेने. आपण आपल्या क्लासमध्ये सगळ्यांना आपण काय म्हणून बोलतो, मुलगी असेल तर आपण तिच्यापुढे ताई लावतो की नाही. त्यानंतर मुलगा असेल तर भाऊ लावतो. म्हणजे हेच झालं, बंधुत्वाची भावना आपण वाढवली पाहिजे, हे एक आपलं कर्तव्य आहे. त्यानंतर आपली जी काही संस्कृती आहे त्या संस्कृतीचं देखील आपण जतन केलं पाहिजे. नैसर्गिक पर्यावरणाचं आपण जतन केलं पाहिजे. पर्यावरणाचा ऱ्हास करायचं नाही, म्हणजे जंगलतोड होऊ द्यायचं नाही. आपल्यासमोर जर कोणी झाडं तोडत असेल तर त्यांना तोडू द्यायचं नाही, ते पर्यावरणाचा त्याच्यामुळे ऱ्हास होतो. ठीक आहे, काही ठिकाणी माती उकरतात आणि घेऊन जातात, ते देखील पर्यावरणाचा ऱ्हास आहे. मोठे मोठे डोंगर उकरतात, त्याच्यामुळे देखील पर्यावरणाची हानी होते. त्याचबरोबर प्राण्यांबद्दल दयाभाव राहिला पाहिजे. प्राण्यांबद्दल एखादं काही ठिकाणी बघा, आता इथं चिमण्यास, आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये चिमण्यांना, प्राण्यांना पाणी प्यायला भेटत नाही. आपण तर घरी जातो आणि पाणी दे म्हणतो मम्मीला, लगे मम्मी देते, पितो. पण ते बिचारे मुख्य प्राणी, मुख्य पक्षी कुठलं पाणी पितील ते. मग त्यांच्यासाठी पाण्याची सोय देखील जर तुम्ही केली तर ते देखील तुमचं कर्तव्य तुम्ही पार पाडलं असा त्याचा अर्थ होतो. बरोबर की नाही. जर तुमच्याकडे गॅलरी असेल किंवा घरी असेल, कुठेही तुम्हाला जर दिसलं एखादं मुख्य प्राणी, त्यांना जर वाटलं की बाबा ह्याला पाण्याची गरज आहे, तर तुम्ही त्यांना पाणी पाजू शकता. त्यांना जसं ज्या पात्रामध्ये किंवा ज्या ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये त्यांना पाणी पिता येतं ते त्या भांड्यामध्ये त्यांना पाणी टाकायचं. नाहीतर एखादं प्राणी आहे, गाई वगैरे आहे, आणि त्या गाईला पाणी तुम्ही दिलं ह्याच्यामध्ये बॉटलमध्ये, पिता येईल का? पिता येईल का? नाही. ठीक आहे, तसं तर मग त्या प्राण्यांना ज्या भांड्यामध्ये किंवा ज्या पात्रामध्ये पाणी पिता येतं ते पात्र किंवा त्या पात्रामध्ये पाणी देणं गरजेचं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, अंधश्रद्धा पाळायची नाही. काही राहतात अंधश्रद्धाळू, खूप अंधश्रद्धाळू असतात लोक, खूप आहेत. ठीक आहे, कुठला कार्यक्रम करायचं म्हटलं की कोंबडं कापतात, बकरं कापतात आणि मग देवाला देतात आणि मग करतात. हे अंधश्रद्धा आहे. अशा पद्धतीची अंधश्रद्धा करायची नाही, हे असं आपल्याला भारतीय संविधान सांगतं. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवायचा. कुठलंही काही जरी असेल, एकदा प्रश्न आपल्या डोक्यामध्ये आले पाहिजेत की बाबा हे का करायचं, असे प्रश्न तुम्ही विचारले पाहिजेत. जिज्ञासूवरती, यालाच म्हणायचं चौकस बुद्धी, चौकस राहिलं पाहिजे आपण. ठीक आहे, मानवतावादी राहिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर मानवतावादी आपण राहिलं पाहिजे. ठीक आहे, तर हे सगळे गुण जे आहेत तर ते आपल्या अंगी बाळगणं हे देखील आपलं मूलभूत कर्तव्य आहे, फंडामेंटल आपली ड्युटी आहे. त्यानंतर आहे सार्वजनिक मालमत्तेचं जतन करायचं आहे. म्हणजे काही ठिकाणी बघा, शाळा असेल, आरोग्य किंवा रुग्णालय असेल, दवाखाना वगैरे जे काही असतात, रस्ते असतील, काही जण रस्त्याचं काम चालू असलं, तुम्ही खेड्यामध्ये बघा, रस्त्याचं काम चालू असलं की त्या रस्त्याच्या कामातलं काही विटा आणतील, वाळू आणतील, सिमेंट घेऊन जातील घरी. हे चुकीचं आहे. हे सार्वजनिक मालमत्तेचं आपल्याला जतन करायचं आहे. उलट आपल्या घरचं आपण थोडंफार दिलं पाहिजे त्या सार्वजनिक ठिकाणी, थोडंसं आपण देण्याचा प्रयत्न करायचा. आपण सार्वजनिक ठिकाणचं घरी आणायचं नाही. किंवा शाळेच्या काही जण आता आहेत, आमच्या खेड्यामध्ये शाळा असते, तिथलं शाळेचंच काहीतरी घेऊन जातात ते, शाळेचं काहीतरी मोडतोड करतात. हे अशा पद्धतीचं करायचं नाही, हिंसा करायची नाही. आपण शिकलो वर्धमान महावीरांकडून की अहिंसेत न वागायचं आपण कधीच, म्हणजे वाचेने देखील हिंसा करायची नाही, म्हणजे कोणाला वाईट देखील बोलायचं नाही. मारायचं तर हा विषयच नाही आहे. ठीक आहे, हिंसा करायची नाही, हिंसेचा त्याग करायचा, अहिंसेनं राहायचं. देशाची प्रगती होईल अशा पद्धतीचं आपलं
काम करायचं आपण, असं ह्या पद्धतीचं 10वं हे जे आपलं कर्तव्य आहे. आणि शेवटचं जे आहे तर ते आहे 11वं नंबरचं, तर ते 6 ते 14 वर्षे वयोगटातील आपल्या मुलांना पालकांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. एखादं जर तुम्हाला दिसला की म्हणजे या वयातला 14 वर्षाच्या आतला तर त्यांना त्यांच्या पालकांना सांगायचं, बाबा, दादा, आई, काकू, मावशी, आत्या, काय म्हणता तुम्ही तुमच्या मुलाला घरी ठेवू नका. तुमच्या मुलाला घरी ठेवणं गुन्हा आहे. तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत पाठवा. आम्ही शिकतोय, तुमच्या मुलांनाही शिकू द्या. अशा पद्धतीचं जर तुम्ही सांगितलं तर ते तुमचं फंडामेंटल ड्युटीज तुम्ही पूर्ण केली असं त्याचा अर्थ होतो. मूलभूत नागरिकांचं जे काही मूलभूत कर्तव्य आहे संविधानाने दिलेले आपल्याला, ते तुम्ही पाळल्यासारखं होईल. म्हणजे खरे तुम्ही राष्ट्रभक्त व्हाल. हे जर तुम्ही एवढं केलं तर तुम्ही खरे राष्ट्रभक्त, तुम्ही खरे देशभक्त बनाल. ठीक आहे. नुसतं बोलून होईल का ते? नाही, हे करावं लागेल. हे केल्याच्या नंतर मग खरी राष्ट्रभक्ती, पोरांनो, खरी ते राष्ट्रभक्त बनतात. ठीक आहे. तर एवढं तुम्हाला लक्षात राहू द्यायचं आहे.